आता सरकारचं या सगळ्या घडामोडींकडे बारीक लक्ष आहे। आखातामधल्या युद्धावर आज संसदेतही चर्चा झाली। सरकार स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं। आखातात असलेल्या भारतीयांची सुरक्षा याला सरकार सगळ्यात जास्त प्राधान्य देते। त्यांच्या जीवापेक्षा मोलाचं काही नाही असं एस जयशंकर म्हणाले। दुसरीकडे तेलाचे दर वाढू नयेत म्हणून सरकार अनेक पावलं उचलते। अन्य देशांकडून तेल आयात करणं, नैसर्गिक वायूचं उत्पन्न वाढवणं, नव्या हॉटेल्सना परवानगी न देणं अशा बाबींचा यामध्ये समावेश आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला कसं आश्वस्त केलं या बाबतीत बघूया। आणि या तेलाबाबत सरकारनं काय काय पावलं उचलली आहेत बघूया। भारतात सध्या 25 कोटी लिटर तेलाचा साठा आहे। 7 ते 8 आठवडे पुरेल इतका साठा उपलब्ध आहे। पेट्रोल डिझेलच्या दरात नजीकच्या भविष्यामध्ये वाढ होणार नाहीये। जागतिक बाजारात तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्या तरी ग्राहकांवर त्याचा बोजा असणार नाहीये। प्रत्यक्ष किंमत आणि विक्री दर यातील फरक केंद्र सरकार सोसते। पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रति सिलेंडर 300 रुपयांचं अनुदान हे सुरू राहील। तर युद्ध सुरू होण्याआधी भारत 27 देशांकडून तेल आयात करायचा, आता 40 देशांकडून। रशियाकडून सुद्धा भारत बिनदिक्कत तेलाची खरेदी करतोय। भारताची तेल शुद्धीकरण क्षमता गरजेपेक्षा जास्त आहे, त्यामुळे पेट्रोल डिझेल उत्पन्नाची चिंता नाहीये।